ते नशीबवान वेगळाच आहे. ज्याचं नाव घेतो तो नशीबवान नाही, तो दैववान नाही. ज्यानं नाव घेतलं तो दैववान. थोडंसं ऐका. नाव कुणाचं आहे? अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं आहे. असा अखिल कोट ब्रह्मांड नायक मनुष्य अवतारामध्ये आला. एका कारणासाठी आला. रावण मरण मनुज कर ज्याचा. उद्या त्याचं कारण आहे. एका कारणासाठी आला, पण आल्यानंतर स्वतः राम हे ब्रह्मांड नायक आहे, रामचंद्र भगवान. पण तुकोबर आहे त्यांनाही दैववान म्हणत नाहीये. का? कर्म घेती झोले तिथे कुणाचे न चाले. त्यांना सुद्धा कर्म स्वीकारावं लागलं. कर्म कथा रवी नंदिनी बरणी म्हणतात भरद्वाजजींच्या आश्रमात गेल्यानंतर. ते स्वतःची कहाणी सांगतात, कर्म कथा म्हणतात. कारण का? 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. 14 वर्ष नवीनच विवाह करून आले आहेत. रामचंद्रांच्या बाबतीमध्ये, प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत सांग, नवीनच विवाह करून आलेत प्रभूजी. वैदेही आहे, वैदेह नगराच्या राजाची मुलगी आहे, साक्षात लक्ष्मी आहे. जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधानकी, असं पद पाहिलंय गोस्वामी तुलसीदास. सगळ्या जगताची जननी आहे. पण तरी सुद्धा दोघांची जोडी जेव्हा अयोध्येमध्ये आली तेव्हा काही क्षणातच तापस वेस विशेष उदासी, 14 वर्ष राम वनवासी. माझ्या मुलाला गादी द्या, रामचंद्रांना वनवास द्या. 14 वर्षाचा वनवास मागितला. ज्याचं नाव घेतो तो 14 वर्ष वनवास भोगतोय, तो दैववान आहे का? सांगा ना. ज्याचं नाव घेतो तो 11 वर्ष 54 दिवस गोकुळामध्ये राहतोय. एवढा आनंद घेतोय, एवढा आनंद घेतोय. आणि ज्या वेळेला गड्यांनो राजागिरी झाला ही अवस्था प्राप्त होते, त्यावेळेला तोच मुंडक खाली घालून उद्धवाच्या समोर डसडस रडतोय. उद्धवा, त्यानं सांगितलं जगाचं कारण आहेस तू देवा. वेदाला तू कळलं नाही आणि तुझ्या डोळ्यात पाणी यावं काय कारण आहे? मला दुःख झालं. बघा, जे वेदाला कळत नाही त्याला दुःख झालंय म्हणे, कारण मनुष्य देहामध्ये आहे. कोण? भगवान श्रीकृष्ण. मला दुःख झालंय उद्धवा. कुणाचं? अरे काय सांगू उद्धवा, सगळे ऐश्वर्य माझ्या पायाजवळ आहे. जग मला षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हणतं उद्धवा. पण काय सांगावं, माझ्या डोळ्यात पाणी फक्त माझ्या आईसाठी येतंय रे. सगळं दिसतात मला, पण माझी आई मला दिसत नाही. माझी यशोदा माय जी कान्हा कान्हा म्हणते ना, ती मला दिसत नाही रे. म्हणून देव सुद्धा रडावा, तुकोबाराय म्हणतात. जर त्याला रडावं लागत असेल तर तो दैववान कसा? पण तरी सुद्धा ज्या वेळेला निजधामाला जाण्याची गती आहे आणि त्याचं ईश्वर स्वरूप प्रगट होतं ना, त्या वेळेला गीतेसारखा ग्रंथ त्याच्या मुखारविंदातून प्रगट होतो. एवढी त्याची ताकद आहे. म्हणून तो दैववान नसेल मनुष्य अवतारामध्ये, पण त्याच्या सत्य अस्तित्वामध्ये त्याचा नामाचा आधार घेऊन मनुष्य मात्र दैववान होऊ शकतो, भाग्यवान होऊ शकतो. पण तो मनुष्य कसा असला पाहिजे? त्यानं भक्तीचं तत्व जाणलं पाहिजे. भक्तीचं तत्व जाणलं पाहिजे. तो वेडा झाला पाहिजे. वेडा, त्याला दुसरं काही कळलं नाही पाहिजे. जिकडे बघावं तिकडे भगवंताचं अस्तित्व दिसलं पाहिजे. जिकडे बघावं तिकडे. रामनवमीचा प्रसंग आहे. रामायण भागवत आपण नेहमीच ऐकता. एक छोटासा प्रसंग मला सांगायचा आहे. संपूर्ण तन मन धनानं भक्ती करावी. ज्या वेळेला हनुमानजी, रामायणाचा प्रसंग आहे, हनुमंताने 2 वेळेला दोघांना कथा सांगितली. अशोक वाटिकेमध्ये माई जानकीला आणि अयोध्येला कुमार भरताला. कथा सांगता सांगता कुमार भरतांना ज्या वेळेला ते सांगत होते तेव्हा 14 वर्षाला 1च दिवस बाकी होता. 1च दिवस बाकी होता आणि रामचंद्र लंकेचा विजय प्राप्त करून प्रभूजी येणार होते आणि हनुमंताला निरोप द्यायला पुढे पाठवलेलं होतं. त्यावेळेला हनुमानजी प्रसंग सांगत होते. काय सांगावं, यांच्या जीवनात किती किती संकट आली. खूप प्रसंग सांगत होते. लक्षपूर्वक ऐका, तुमच्या कामाची गोष्ट आहे. एवढा सुंदर प्रसंग सांगितला. हनुमंताने सांगितला, ओ पंचवटी घर सोडलं, बाप गेला प्रभूचा. राम राम कही राम कही, राम राम कही राम, तन परिहर रघुवीर विरह, राहू गए सुखधाम. बाप गेला हो, पंचवटी सोडली, जानकीचं हरण झालं आणि युद्धातून 2 पावलं प्रभूजी मागे झाले तर लक्ष्मणाला मूर्छा आली. सांगा ना त्या देवानं काय काय सहन करावं. लक्ष्मणाला मूर्छा आली हे ऐकल्याबरोबर सगळ्या स्त्रिया एकत्र झाल्या. त्यामध्ये सुमित्राजी सुद्धा होत्या आणि लक्ष्मणजींची पत्नी उर्मिला सुद्धा होती. सगळे जण होते तिथे. काय झालं काय झालं काय झालं काय
लागला. नंतर संजीवनी बुटी आणल्यावर त्यांना जागृती झाली, पण बाण लागला म्हणलं की कौसल्या, सुमित्रा, कैकेयी मातेच्या डोळ्यात आसवाच्या धारा निघाल्या. सगळ्या स्त्रिया रडायला लागल्या. फक्त उर्मिला रडत नव्हती. सगळे रडत होते, फक्त उर्मिला रडत नव्हती. सगळा समारोप झाला, रडणं थांबलं, सगळं झालं. लक्षपूर्वक सर्वांगाचे कान देऊन महत्वाची गोष्ट सांगाय, सगळे रडत होते. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला बाई रडत नव्हत्या, उर्मिला देवी रडत नव्हत्या. सगळं झाल्यानंतर सुमित्रा मातेने उर्मिलेला बाजूला घेतलं. सासूबाई होत्या ना, बाजूला घेतलं. का ग उर्मिले, अगं एवढं सगळं झालं, तुझ्या पतीला बाण लागला, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण एवढी निष्ठुर का? तुझ्या डोळ्यात एकही आसवाचा थेंब नाही, तुझ्या डोळ्यात जराही पाणी नाही, एवढी निष्ठुर का? एवढी रागवलीस माझ्या लेकरावर? 14 वर्ष तुला सोडून राहिला म्हणून? पटकन पाय धरले आई स्वरूप सासूचे, सांगितलं, आई मी त्याच्यासाठी नाही रडले. आत्मविश्वास भक्तीतला बघा किती मोठा आहे. त्यांनी सांगितलं, माझ्या डोळ्याला पाणी नाही आलं आणि मला खोटं वाटलं की त्यांना बाण लागला. का? त्यांनी सांगितलं, संपूर्ण अंग रामनामाने भरलेलं असल्यावर बाण लागायला जागा तर पाहिजे ना. अरे बाबा, बाण लागायला जागा तर पाहिजे. बाण लागलाच नसेल त्यांना, त्यांनी नाटक केलं असेल. बाण लागूच शकत नाही. सांगा मला, ही भक्तीचा अंतरंग तुकोबाराय म्हणतात. हा अंतरंग जाणणारा भक्त पाहिजे. नाहीतर मग थोतांड घेऊन जगामध्ये कितीतरी लोक फिरतात ना. आम्ही या रस्त्यावर आहोत, आम्ही या मार्गावर आहोत. वेगवेगळ्या प्रकारची लोक ढोंग करतात. परमार्थ म्हणजे काय? प म्हणजे काय? आम्ही डिग्र्या घेऊन फिरतो जगतामध्ये. आम्ही आमचं सांगतो, लोकांचं सांगण्यात काही तात्पर्य नाही. हम आप बीती कहते हे औरोकने, ह करून टिंब, भ करून टिंब, प करून टिंब. काय आहे? हरीची भक्ती प्राप्त करण्याच्या योग्यतेचा असला तर त्याला हबप म्हणतात. ज्यानं हरीची भक्ती प्राप्त केली, निळोबारायांचं स्थान आपल्यापासून दूर नाहीये. त्या काळामध्ये काय शिष्य होते आणि काय गुरु होते महाराज. कुलकर्णी घराण्यामध्ये पिंपळनेर येथे जन्म झालेले निळोबाराय, विद्वत्ता परिपूर्ण. आहा, मी नेहमी कीर्तनात निळोबारायांचं चरित्र सांगते. एवढी विद्वत्ता. माणसाने असावं तर संप्रदायात असं असावं, नाही तर काही नाही. मग चाललीचे वारी जन्म मरणाची वारी म्हणे. वारी सगळी घरीच असती, वारी काय वारी? काही नाही बाबा, हे सगळं वरवरच आहे. स्वतःला अनुभवून बघा, 2 दिवस घर सोडून बघा. अखंड आयुष्य परमार्थामध्ये तुकोबारायांनी घातलं. कधी मागे वळून पाहिलं नाही, कधी पाहिलं नाही. चोखा महाराजांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. काय अस्तित्व त्यांचं मोठं होतं. महाराज मागे बघायची गरजच नाही, कारण का तो सगळं सांभाळणार आहे ना. सगळा भाव त्याच्याजवळ आहे आमचा. हा भाव ठेवण्यासाठी सुद्धा योग्यता पाहिजे, अधिकार पाहिजे. त्याच्यावर आम्ही आमचा भाव अर्पण केलाय या अर्थाने. नाहीतर मग आम्ही जाणलं काय जाणलं? सगळं शब्दाद्वारे माहिती आहे. आद्यगुरु शंकराचार्यांचं अष्टक आहे, त्याच्यामध्ये सुंदर भाव सांगितलाय. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनं मेरुतुल्यम. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनं मेरुतुल्यम. मनुष्येन लग्नं प्रभुरं गृह्यते तदकिं षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यं सुगद्यं करोति. षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि मनुष्येन लग्नं प्रभुरं गृह्यते तदकिं. ताल हा नाही, पण आता या तालावर म्हणावं लागले. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनं मेरुतुल्यम. मनुष्येन लग्नं प्रभोरम घ्रिपद्मे ततः किम. ततः किम म्हणजे काय माहितीये का? धिक्कार आहे तुझ्या जीवनाचा, धिक्कार आहे. ततः किम, धिक्कार आहे. अर्थ फारच छान आहे या श्लोकाचा. शरीरम स्वरूपम, ज्याचं शरीर सौंदर्यवान आहे. काही लोक म्हणतात ना, ते दिसायला फारच छान आहे, तो त्यांना काही लावायची गरजच नाही. म्हणून स्त्रीवर पुरुष मोहित होतो आणि पुरुषावर स्त्रिया मोहित होतात. कधी नवल असं होतं की स्त्रीवरच स्त्री मोहित होते. बघा ना, बाई असून काय सौंदर्य आहे,
स्त्रिया स्त्रियावर मोहित होतात, पुरुष पुरुषावर मोहित होतात. काय नवल आहे हे. आता सहज आलं म्हणून सांगते, ज्याच्यावर आपलं मन मोहित झालं ना तेव्हा पटकन डोळे झाकून विचार करायचा, हे एवढे सुंदर आहे, यांना बनवणारा देव किती सुंदर असेल, यांना बनवणारा परमात्मा किती सुंदर असेल. अर्थात शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरू तुल्यम. मेरू पर्वता समान धन आहे, शरीर यष्टी चांगली आहे, सौंदर्य भरपूर आहे, पण आद्य गुरु सांगतात मनश्चैन लग्नम प्रभोरम ग्रीपद्मे. जर मन परमार्थात लागलं नाही ना तर धिक्कार आहे त्या जीवनाचा, धिक्कार आहे, धिक्कार आहे. याच्या पुढेही सांगितलं षडंगादी वेदो मुखे शास्त्र विद्या. ज्याच्या 6 वेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण उलटही पाठ आहेत आणि सुलटही पाठ आहेत, एवढा विद्वान आहे. हरिपाठ उलटाही माहित पाहिजे आणि सुलटाही माहिती पाहिजे, कधी कुठूनही सुरुवात करता आली पाहिजे, त्याला म्हणतात पाठांतर. सगळं मुखोद्गत आहे. षडंगादी वेदो मुखे शास्त्र विद्या. कविद्वादी गद्यम सुपद्यम छान गातो, गायन छान आहे, आवाज सुंदर आहे, आ हा हा मंत्रमुग्ध. पण मनश्चैन लग्नम प्रभोरम ग्रीपद्मे. मन जर परमार्थात लीन नसेल ना तर धिक्कार आहे त्या जीवनाचा, धिक्कार आहे त्या विद्वत्तेचा, धिक्कार आहे त्या गाण्याचा, धिक्कार आहे त्या ज्ञानाचा. विठ्ठल विठ्ठल परमात्मा तत्वाजवळ हे मन लागणं फार महत्वाचं आहे. अर्थात वरवरचा शहाणपणा चालत नाही. अभंगाचं दुसरं चरण. अनिक नो हे माझ्या मना, अनिक नो हे माझ्या मना, अनिक नो हे माझ्या मना, अनिक ज्ञानाचं पांडित्य नसावं त्याला पंडा म्हणतात. पंडा पांडित्य असं असावं, त्याच्या बरोबर वैराग्यही असावं, भक्तीची जोड असावी, त्याला महान विद्वत रत्न पंडित म्हणतात. नाहीतर मग पंडे वेगळे, पंडे फक्त असतात ते फक्त जाणतात. मला सांगा, अग्नी, अग्नी हा शब्द आहे, पाटीवर काढला आपण अग्नी. अग्नी काढायला सोपा आहे, थोडासा अवघड आहे. अग्नी काढला ना, डोळ्यासमोर अग्नी हा शब्द आणा. अग्नी हा शब्द लिहिणं सोपं आहे का अग्नीमध्ये उभं राहणं सोपं आहे? बेगार वाटतंय. त्यात उन्हाळ्याचे दिवस पुन्हा, आ हा हा बेकार थंडी. बरोबर आहे ना? शिवराग पद्धत मध्ये हसतच नाही, ठरवूनच आले तर हसायचं नाही. म्हणजे क्या करू मेरी सुरती ऐसी आहे. असो, अग्नी लिहिणं सोपं आहे, अग्नीवर PhD करणं सोपं आहे, अग्नीत उभं राहणं कठीण आहे. संत म्हणजे अग्नीत उभं राहणं आणि पंडित म्हणजे अग्नी लिहिणं. आतून झरा ज्याच्या फुटतो ना त्याला संत असं म्हणतात. आतून झरा. म्हणून आपल्या घरात पिंपामध्ये पाणी साठवलं जातं. पाणी साठवण्याचे पिंप असतात, टाके असतात ना, असतात की नाही? असतात. मला सांगा, त्या पिंपामध्ये, त्या टाकीमधलं पाणी गोड लागतं का विहिरीतलं पाणी गोड लागतं ग? अहो, तिथूनच आणलंय, त्याच विहिरीतून आणून इकडे टाकले, पण तरी सुद्धा विहिरीतलं पाणी गोड लागतं. कारण का? इथे दुसऱ्याचं घेऊन टाकलेलं आहे आणि तिथे आतून झरा फुटलेला आहे.
जिथे आतून झरा फुटलेला असतो ना, तिथे तत्ववेत्ता महापुरुष जगाला उपदेश करत असतो तुकोबारायांच्या गाथ्याप्रमाणे आणि माय ज्ञानेश्वरी प्रमाणे. किती वर्णन करावं, किती वर्णन करावं संतांचं, वर्णन करता येत नाही महाराज. पांडित्य सोपं नाही, पण तरी सुद्धा पांडित्य चांगलं आहे. पण त्या पांडित्याचा जर गैरवापर झाला, ज्ञान हे जगतामध्ये क्रांती करतं, ज्ञान हे उजेड पाडतं. उजेड, ज्ञान म्हणजे दुसरं काय, उजेड. ज्ञान म्हणजे, आणि ज्ञान जर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठाकडून झालं, पंडित तर ज्ञानालाच म्हणतात ना, तर तो ज्ञानी वेगळा. दिव्याखालचा अंधार दिवा घालू शकत नाही. घालू शकतो का? आपण म्हणतो दिव्याखाली अंधार, म्हणच नाही, दिव्याखाली अंधार नसतो. काय दिव्याखालचा अंधार, पण एकदा सूर्याचा उदय झाला की त्या दिव्याखालचा अंधार सुद्धा जातो. तसं ज्ञान झालं की जगताचं अज्ञान दूर होतं. पण ते पांडित्य भक्तिपंथस्थाच्या कामाला आलं पाहिजे, त्याच्यामध्ये भक्ती रंग असला पाहिजे. ज्ञानानं जगतामध्ये क्रांती होते. उदाहरण कधी आपण ऐकलं असेल, कालिदासांचं काव्य भारतीय विद्यापीठामध्ये फार प्रकाशित आहे. ज्ञानानं जगतामध्ये क्रांती होते, कालिदासांचं काव्य. कालिदासांची मुलगी ही एवढी विद्वान होती, एवढी विद्वान होती, आणि विद्वत्ता बरोबर तिच्या सौंदर्याचा आहापोह सगळीकडे उठला होता. माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या. आहापोह उठला होता सगळ्या पंचकृषीमध्ये. विद्वाने विद्वाने विद्वाने. कालिदासाचं काव्य सहज अशा ओळीमध्ये म्हणता येत नाही, वाचणाऱ्याला लवकर कळतही नाही. सगळं असं सूत्रबद्धता आहे त्याच्यामध्ये, कालिदासांच्या काव्यामध्ये. एवढी विद्वान. ज्ञान हे जगतावर प्रभाव टाकतं, प्रकाशित करतं, यावर मी बोलतेय. ज्ञान कसं आहे, पुढे मला अजून बोलायचंय. एवढं प्रतिभावंत ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे. ती रोज शिवमंदिरामध्ये पूजेला जायची, आणि पूजेला जात असताना एक तरुण तिचा रस्ता अडवायचा आणि तिला म्हणायचा माझ्यासोबत लग्न कर, तू एवढी सुंदर आहे. गावगुंड होता. गावगुंड माहिती ना तुम्हाला, गावगुंड. काय पटापटा मान हलवल्यात बाई. गाव, आई बापाच्या जीवावर फुकट खाणं म्हणजे गावगुंडगिरी. गावगुंड, हा, गावगुंड होता. आता त्याचा काय भरोसा, कधी उचलून नेल काय सांगता येतो. एवढा तिला परेशान करायचा, एवढा परेशान करायचा, सतत मागे पुढे, सतत मागे पुढे, सतत. कंटाळून गेली होती. तरी तिनं पित्याला सांगितलं नव्हतं, स्वतः तिच्या सामर्थ्य होतं. एक दिवस ती मंदिरातून बाहेर येत असताना त्यानं तिचा हातच धरला आणि सांगितलं, उद्या जर मला तू उत्तर दिलं नाही की माझ्यासोबत लग्न करते की नाही, तर तुला उचलून घेऊन जाईल. तिच्या एकदम घाबरली ती. आता गावगुंड आहे, काही करू शकतो. एकदम घाबरली महाराज. घाबरल्यानंतर आजूबाजूची लोक ते गेल्यावर गोळा झाली. बहुतेक लोक भांडणं झाल्यावर येत असते. बहुतेक लोक, आम्ही असतो तर होऊच दिले नसते, आम्ही तेच केलं असतं, त्याची काय टाप होती, आमच्या समोर भांडणं करायची, गप बस, तू असल्यावर जास्त लागले असते, असं म्हणत गेल्यावर काही काही लोक येत असते. सगळी लोक गोळा झाली. म्हणले, बाई किती दिवस सहन करतेस बाळा, एक तर बापाला सांग, नाही तर त्याला उत्तर दे. तिच्या डोक्यातच बसलं महाराज. आता पूर्वीचा काळ होता, पूर्वी शब्दामध्ये तशी ताकद होती, कारण साधना होती. म्हणून आमचे स्वामीजी नेहमी सांगायचे, कीर्तनकारांनी आधी साधना करावी, मग लोकांना सांगावं. नाही तर उठले की पळ कीर्तनाला, पळ कीर्तनाला, उठले की पळ कीर्तनाला. आपलीच बॅटरी चार्जिंग नाही, लोकांना आकलीचे ढोस काय पाजावे. थोडी तरी आपली तरी चार्जिंग पाहिजे ना बाबा. बंद करून आम्ही बी राम 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 केलं पाहिजे, तर तुम्हाला देता येईल, आणि तर त्याचा जगावर प्रभाव पडत असतो. नाही तर हे फुकटचे बोल असे वाया जातात, वाया जातात. रात्रभर जागीन शिवाची तिनं आराधना केली. याला उत्तरच द्यायचं म्हणली उद्या. तत्ववेत्ता होती महाराज. दुसऱ्या दिवशी ताट भरून शिव मंदिरामध्ये गेली. हा बाहेरच पोरं घेऊन उभा. तेव्हा बी ते प्रकरण होतं तुमच्यासाठी काही पणच. ते प्रकरण तेव्हा पण होतं. बाहेर यायची वाटच. ती बाहेर आली, लगेच चौकातली लोक, तमाशा पाहायला लोक लवकर गोळा होतात. लोकांचा सगळं अशी गर्दी जमा झाला. सगळे, ती मध्ये, तो मुलगा मध्ये, सगळे जमा झाले, सगळे एकत्र झाले, आणि ती त्याला बोलायला लागली. लोक म्हणले, बोल बोल, घाबरू नको, आम्ही आहेत, बोल म्हणले, बोल. तो ऐकत होता, कमरेवर हात ठेवून ती लागली बोलायला. तिनं ज्योतिषशास्त्रातून त्याला उत्तर दिलं. विद्वान होती ती. ज्ञान हे क्रांती करतं, ज्ञान हे प्रकाश टाकतं, ज्ञान हे उजळा देतं, ज्ञान इतकं चांगलं आहे. तिनं त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. आता लय हुशार लोक तुम्ही माझ्या समोर बसलेले आहे. ती त्याला बोलायला लागली, ए दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतो काय? मी 5ची 6वी आहे. तू 9 जरी दिलं आणि 11वं डोक्यावर घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही.
जाऊ द्या मग, कशाला सांगायचं. सांगू सांगू का? सांगू नको? जोरात म्हणल्याशिवाय नाही सांगणार. सांगू सांगू? दम नाही आवाजात. सांगू? त्याच्यासाठीच आले सांगायला. मी काय बसायला आले काय? आज सांगणारच आहे ना बाबा. ए दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतो मी. 5ची 6वी आहे. तू 9 जरी दिलं ना 11 डोक्यावर घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही. नोटेड पॉइंट, लिहून घ्या, कामाची गोष्ट आहे. ती म्हणलं ही दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या आणि 6व्या काय बे एक बेन बे दोन्ही चार. जे विद्वान होते त्यांनी टाळ्या वाजल्या. तिथे विद्वानांनी टाळ्या वाजल्या. तिथे टाळ्या वाजल्या. अरे देवा, लेटच करंट आहे ना काय. तिथे टाळ्या लूज कोणत्या वाजल्या, पण कमी वाजल्या. समजच ना तुम्हाला काय एवढ्या टाळ्या वाजल्या तिथे विद्वानांच्या. ते म्हणले वा क्या बात आहे. म्हणजे पोरीने काय नाक म्हणलं. म्हणले बापाचं, पोरगी म्हणजे बापाचं नाक असते. काय कालिदासाचं नाव काढलंय म्हणले. अरे दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतो मी. 5ची 6वी 9वी जर 9 जरी दिलं ना 11 डोक्यावर घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही. विद्वान लोक एवढे खुश झाले. ते तर असं बघायला लागलं जसे तुम्ही पाहतात ना, ते तसं पाहत होतं तिच्या तोंडाकडे. काय बोलत ते काही कळच ना. मग ते विद्वान म्हणले बाई याला जरा मराठीत सांग. ती म्हणली तुला ज्योतिष माहिती का? ए येड्या, ए दुसऱ्या, ज्योतिष माहितीये का तुला? ज्योतिषामध्ये 12 राशी, 12 राशी, 12 राशी माहितीये ना. ये दुसऱ्या म्हणजे ज्योतिषातल्या 12 राशीपैकी दुसरी रास कोणती आहे? वृषभ. आणि वृषभ म्हणजे काय? मी कशाला म्हणू भाऊ. म्हणजे ती त्याला काय म्हणली? ए दुसऱ्या म्हणजे काय? असा. ए वृषभा, ए दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतो तू. माझ्याकडे वाईट नजरेनं पाहतो. मी 5ची 6वी आहे. 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या. मी सिंहाची कन्या आहे. तू 9 जरी दिलं, 9वी रास आहे धनु म्हणजे धन. तू धन जरी दिलं आणि 11वं डोक्यावर जरी घेतलं, 11वी रास आहे कुंभ म्हणजे पाण्याचा घडा भरून रोज माझ्या घरी पाणी जरी भरलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही अशी मी आहे. अरे दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतो मी. 5ची 6वी आहे. 9 जरी दिलं ना 11वं डोक्यावर जरी घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही. ते साष्टांग पायावरच पडलं. ते म्हणलं बाई काही संसार बिंसार करू नको. अशा भाषेत बोलायला लागलीस म्हणल्यावर लग्न कधी करणार आणि संसार कधी करणार? तू माझा गुरु, मी तुझा चेला. तात्पर्य काय? ज्ञानामध्ये क्रांती आहे, ज्ञानामध्ये ताकद आहे. पण ते ज्ञान जर अभिमानाच्या अधीन गेलं, सगळा नाश झाला, पतन झालं. मग त्याच्या मनाचे शहाणपणा सुरू होतात. तुकोबर आहे तेच म्हणतात, हो का पंडित शहाणा. ज्ञान आहे पण शहाणपण एवढं आहे की ते शहाणपण भक्ती पंथस्थामध्ये लावताच येत नाही. शहाणपणामध्ये 2-3 प्रकार आहे. एक येड शहाणं, एक मध्यम शहाणं आणि एक अति शहाणं. एक येड शहाणं सांगितल्याशिवाय काम करीत नाही. त्याला सांगावं लागतं पाणी आण, चहा आण, बशी उचल, घरात नेऊन ठेव. शहाण्यातलं येड. मध्यम शहाणं थोडंफार मनानं करतं. अति शहाणं, एक जणाच्या घरामध्ये म्हातारी खोकलत होती. बापांना सांगितलं 10 रुपये घे बाटली आण खोकल्याची. तो म्हणला अजून पैसे द्या. बापाला वाटलं कमी या, मला मेडिकलचं काय ज्ञान आहे. त्यानं 100 रुपये दिले. म्हणलं अजून द्या. 500 रुपये दिले. पैसे घेऊन हे गेलं. मेडिकल मधून खोकल्याची बाटली तर आणलीच, पण कपड्याच्या दुकानावरून 2.5 मीटर पांढरं कपड घेऊन आलो. अति शहाणं. बाप म्हणला काय भानगड आहे. तो म्हणला खोकला नाही राहिला तर पांढरा कपडा कामाला येईल ना. आता तर कळलं ना. असे शहाणे असतात. हे शहाणे नाही ना हो भक्तीमध्ये कामाचे. हे शहाणपण नाही ना कामाचं. मग त्या शहाणपणामध्ये अंतरंग करायचा असेल तर सोपी साधना अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा. नाम रूपी
फार सुंदर साधना आहे नामरूपी साधना वारकरी संप्रदायात आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक. आम्हाला फक्त विठ्ठल प्रमाणे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेक आपले काम नाही. आता नाम राम 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 जे काही तुम्ही म्हणाल, ज्या कुणी भगवंताचे तुम्ही आराध्य असाल, जरुरी नाही कुणी श्री विठ्ठलाचे भक्त असेल, कुणी परंबा भगवतीचे भक्त बसलेले आहात, कुणी गोरेश्वराचे भक्त असाल, पावन सानिध्य भक्त कोणाचेही असाल, पण जे नाम घ्याल ना तिथे महत्वाचा शब्द वापरलाय. ज्या रूपाकडे पाहाल ना तिथे महत्वाचा शब्द वापरलाय. जडले चित्त, हे चित्त जडणं फार महत्वाचं आहे. चित्तामध्ये विकृती भरलेली आहे, एवढा कचरा भरलेला आहे. पाहुणे यायचे म्हटल्यानंतर आपण अगोदर काय करतो? पाहुणे यायचे म्हटल्यावर स्वयंपाक करतो, खायचंच आपल्याला, बाकी काय नाही. अरे घर साफ करता का नाही? करता ना. जिथं कचरा असेल तिथे पटकन काय लावता? पडदे लावता की नाही? याला म्हणा हुशार, शाबास. पटकन कोमून द्यायचं आणि पडदा लावायचा. बायांचं मोकळं काम, मोठं काम, पडदे लावायचे. सगळ्या घरात पडदे. एखादा पाहुणा चुकून तिकडं जाऊ, तिकडं नका जाऊ, तिकडे इथं बस. पहिले काय करतो? घर साफ करतो. का? पाहुण्यांना पवित्र वाटलं पाहिजे. तसं देव जर हृदयात यावा असं वाटत असेल तर भजनाचा झाडू मारावा आणि मनातला कचरा बाहेर काढावा, म्हणजे अंतकरणात देव येऊन बसत असतो, त्याच्याशिवाय बसत नाही. हे चित्त कुठेतरी पवित्र झालं पाहिजे बाबा. हे तर मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात नाम घ्यायचं. नाम जिथे बसाल तिथे नाम घ्या, हरिभजन करा. राम राम स्मरा आधी करा, नंतर नाही. तुम्ही म्हणता शतविहाय भोक्तव्यम सहस्रम सान आचरेत, सगळं जाऊ द्या. रामकृष्ण परमहंस बहिर्दिशेला, बहिर्दिशा म्हणजे कळतं ना, जुन्या लोकांना कळत असेल. आंघोळीच्या आधी जिथं जातो त्याला बहिर्दिशा म्हणतात, आता टॉयलेट म्हणतात, बाकी काय आहे? बहिर्दिशा. ते बहिर्दिशेला गेले ना, शिष्य दोन त्यांच्या सोबत असायचे रामकृष्ण परमहंसांचे. तिथे गेल्यावर सुद्धा, बहिर्दिशेला गेल्यावर सुद्धा ते हरिस्मरण करायचे. एकदा एका शिष्याने त्यांना विचारलं, महाराज इथे? ते म्हणले अपवित्र व्हा. असं म्हटलं की सगळं होतंय. अरे इथे बसल्यावर जर माझा जीव गेला तर वर काय तोंड दाखवू? आमचं अंतकरण एवढं पवित्र झालेलं होतं. मला सांगायचंय, एक क्षण सुद्धा विभक्तता भगवंतापासून त्या भक्तांना आवडत नाही. कारण का? सदैव त्यांचं चित्त त्या परमात्माकडे, सदैव त्यांचं मन त्या परमात्माकडे. एक क्षणही त्याच्यापासून वेगळं नाही, अलग नाही, करायची गरजही नाही. एक रूपत्व झालं. तुका विष्णू नाही दुजा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. एक रूपत्व झालं ना. आणि ते एक रूपत्व आपल्या ठाई व्हावं म्हणून तर अखंड हरिनाम सप्ताह. बाकी कशासाठी? 48 वर्ष झाले अजून स्वप्नात येईना देव. आला का? नाही म्हणता खुशाल. एकीच्या तरी यावा ना. काळा आहे का गोरा आहे? खरंच 48 वर्ष झाले. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती साधना करतो, अखंड नामचिंतन करतो. पण आमच्या ध्याना मनात संसारच बसलेला असल्यावर तो ध्यानात येईल कसा? स्वप्नात येईल कसा? जागृत सुषुप्त अवस्थेत सुद्धा आम्हाला संसाराचं भान, संसाराची आसक्ती आहे. स्वप्नात देव येईल कसा? तुकोबराय म्हणतात मन त्याला देऊन टाकायचं. बघा मन खूप चंचल आहे, लक्ष द्या माझ्याकडे. मन चंचलाचा पाया सकाळे कानल गेले, सकाळे कानल गेले, सकाळे कानल गेले. मन चंचलाचा पाया सकाळे कानल गेले, सकाळे कानल गेले, सकाळे कानल गेले.
पळ कृतय हा मन की अटपटी झटपट लखे न कोय झटपट लग जाये चटपट दर्शन होय मन चंचले जाता येताना लगे वेळ मुंबई म्हणा मुंबई गेलात का आता आळंदी म्हणा आलात का दर्शन करून इतकंच पळ आहे आपल्याला जायची गरजच नाही ते लगेच जाऊन जाता येताना लगे वेळ बहु चंचल चपळ तुकोबारा अर्थात हे संत प्रमाणात देतात ना आपल्या समोर ही काही विनाकारण नाही याची चंचलता स्थिर करायची असेल तर त्याला भगवत तत्वाचं ध्यान करायचं आणि रात्रंदिवस स्मरण करायचं बाकी दुसरं काही नाही राम 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 कृष्ण कृष्ण हरेर कृष्णम हरेर कृष्णम कृष्ण कृष्णेति कृष्ण आम्हाला जप कसा करावा ध्यान कसं करावं आम्हाला काही कळत नाही ध्यानाला जरी आम्ही बसलो मराठवाड्यातली एक म्हण आहे मन नाही थिरीन दुपट न उड्या मारे म्हण नाही थिरीन दुपट न उड्या मारे ज्याला कळलं त्याला कळलं असेल जुन्या काळातली म्हण आहे मन स्थिर नाही दुपट त्याला दोष देऊन काही उपयोग नाही याचा अर्थ काय आहे थोडी विक्षिप्तता बंद करा नाही तर मला जय विठ्ठल घ्यायला शांत बसा थोडा वेळच सुरू राहणार आहे कृत का संपू 9 वाजलेत करायचं बंद मला काय नाही मागणं पुढं चल तडातड तुमचा विचार करा मला काय मी 11 वाजेपर्यंत केलं घ्यायचं का जय विठ्ठल बापू काका चालू राहू देऊ मग चुळबुळ बंद करायला लाग विठ्ठल 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 जाता येता चंचल आहे बहुत एवढं स्थिर त्याला स्थिर करण्यासाठी ध्यान साधना आहे बरीच लोक ध्यान साधना करतात ध्यानाला बसतात एक जण मला म्हणला दीदी मी सकाळच्या 4ला ध्यानाला बसतो 7ला ध्यानावरून उठतो याला कसं कळलं 4 वाजले 7 वाजले म्हणून ध्यान कोणाचं आहे घड्याळाचं का देवाचं साहजिक आहे ना मी 4 वाजता बसलो आणि मी 7 वाजता उठलो म्हणजे मनानं सांगितले 7 वाजले बस उठ आता बाकीची कामं करायची अरे ध्यान असं नाही आहे कोंडू कोंडूड धरीन जीवे म्हणतात सर्व भावे पूजीन ध्यान जर लागलं ना की त्याच्याशी सर्व समर्पण आ हा हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे मन त्याला देऊन टाकायचं देवा सगळ्यात मोठी अर्पण करण्याची गोष्ट काय आहे माहितीये सुमन सुमन बसलेली आहे की इथं सुमन म्हणजे फूल आणि सुमन म्हणजे चांगलं मन देवाला जर काही अर्पण करायचंय ना तर फक्त मन अर्पण करा बाकी त्याला काहीच लागत नाही फक्त मन अर्पण करा ये मन बड़ा चंचल है जितना इसे समझाए ये उतना ही मचल जाए फार चंचल चपळ आहे पण त्याला जर मनच देऊन टाकलं ना मग काही चिंता करायचं कामच नाही मला हे मनच त्याला देऊन टाक पांडवांचं मनच त्याला अर्पित होतं कृष्ण 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 संपूर्ण महलामध्ये हस्तिनापूरच्या भगवंत फिरून आले अरे मी इथंच कोण मला आवाज देतोय कृष्ण 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 सगळा महल पायाखाली घातला सगळ्यांच्या जवळून फिरून आले अहो अर्जुनाच्या सुद्धा जवळून देव गेले पण कळालं नाही शेवटी एका जागेवर स्थिर झाले डोळे बंद केले तेव्हा देवाला कळालं अर्जुन जरी झोपलेला आहे ना पण अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणतोय म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित तुकोबराय म्हणतात देवदास होतो संत दास होतात फक्त हे मन हे चित्त त्याच्याशी जोडलेलं असावं म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन कमनीच्या मागच्या काय उपाशी मागचं बसलेलं पुरुष मंडळ मला दिसतात इथून भिंतीच्या जवळ टेकून बसलेले ओट्यावर बसलेले वरती हात करा चला पुरुष मंडळ वरती हात शेजारची शपथ तुम्हाला वरती हात करा वरती सरळ ताट सरळ तरी तरीच ना वरती वरती हात सरळ बोला महाराज विठोबा
जाए उसका विवला. या अर्थाने नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनिक नव्हे माझ्या म्हणा होका पंडित शहाणा. तुकोबारायांनी नवदा भक्तीकडे थोडीशी दृष्टी टाकलेली आहे. ही नवदा भक्ती भागवतातही आहे आणि रामायणामध्ये आहे. श्रवणम कीर्तनम यस्य स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम ही श्रीमद भागवत महापुराणातली नवदा भक्ती आहे. तर प्रथम भक्ती संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा ही रामायणातली आहे. फरक थोडासा आहे, बाकी जास्त नाही आहे. श्रवण करा, या कानाने ऐका, या डोळ्यानं त्यालाच पहा, कानानं त्याचंच ऐका. वाणीनं बोलाल तर त्याच्याबद्दलच बोला. जीवनातला अंधकार दूर करणाऱ्या गुरुच्या शरणांगतीमध्ये या. मनातलं कपट दूर करा, तीर्थयात्रा करा, यज्ञ यागादी कर्म शुद्ध पवित्र भावनेने करा. आपणही भजन करा, इतरांनाही भजन करायला सांगा. या अशा नवदा भक्ती आहे. कळतंय का? या नवदा भक्तीतली एक जरी भक्ती अंगीकारली ना तर तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगा. तुका म्हणे नववेदा, तुका म्हणे
नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, त्याचं अंतकरण शुद्ध असतं. या व्यतिरिक्त अनेक नाही माझे म्हणा. हो का पंडित शहाणा. नियमाप्रमाणे नियोजित वेळ संपलेली आहे. यथामती यथा अवकाश. स्वामी सागरानंद सरस्वती महाराज परिहंस परिव्रजकाचार्य, ज्यांचं 102 वर्ष वय होऊन आता दिवाळीमध्ये माझ्या सद्गुरू महाराजांनी देह ठेवला. दशनामी संन्यासी आखाडा, आनंद आखाड्यांचे वारकरी अखिल भारतीय आखाडा परिषदांचे अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ कुंभमेळा, स्वामीजींचं देहावसन जरी झालं तरी त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने आई भगवतीच्या, आपल्याकडेही भगवतीचं मंदिर आहे, तिच्या आशीर्वादाने जे व्यासपीठ लाभलं त्यावर उभा राहून जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या या सर्व मैत्रिणी, मृदंग आचार्य, सगळ्याच जणी या सोनाली दिदींच्या शिष्या, या सर्वांच्या साथीनं आमचे दादा भरतरी दादा, आपण सर्व माईबाप सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपले आशीर्वाद लाभले म्हणून कीर्तनाचं मनोगत मला तुमच्या समोर मांडता आलं. उद्याही असाच आशीर्वाद द्या म्हणजे कीर्तन जरा बरं होईल. ज्ञानेश्वर सर्वात प्रथम सर्वांना विनंती आहे की पूर्ण सूचना झाल्याशिवाय कुणीही उठायचं नाही. सर्वांना अगदी काळजीपूर्वक सूचना आहे. पूर्ण सूचना झाल्याशिवाय कुणीही जागेवरून उठू नये. भगवान गोरेश्वरांच्या भंडारा उत्सवानिमित्ताने चालू